आजपासून आपण हरिपाठातील प्रत्येक कडव्याचा अर्थ मराठीमध्ये समजून घेणार आहोत. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशीहार गळा कासे पितांबर. आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडळे तळपती श्रवणी कंठी. कौस्तुभमणी विराजित, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. भंग संत तुकाराम महाराजांनी रचलेला आहे. याचा अर्थ भगवान विठ्ठल विठेवर उभे आहेत, हात कमरेवर ठेवलेले आहेत. हे त्यांचे सुंदर रूप ध्यानात ठेवले पाहिजे. त्यांच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, त्यांनी पिवळे पितांबर घातले आहे. हे रूप सतत मनात ठेवायला आवडते. त्यांच्या कानात मकराकृती कुंडले चमकत आहेत आणि गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, हेच माझे खरे सुख आहे, मला विठ्ठलाचे मुख पाहणे खूप आवडते. यानंतर आपण संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या हरिपाठातील प्रत्येक अभंगाचा अर्थ ओळीनुसार बघणार आहोत. देवाची ये द्वारी उभा क्षणवरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. देवाच्या दारात भक्तिभावाने क्षणभर जरी उभे राहिलो तरी चारही प्रकारच्या मुक्ती, सालोक्य, सामिप्य, सारूप्य, सायुज्य प्राप्त होतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सतत हरिनाम जपा, त्याने किती पुण्य मिळते याची गणना कोणीही करू शकत नाही. असोनी संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आपण संसारात असलो तरी आपल्या जिभेने, मुखाने नेहमी हरिनाम घ्यावे. वेद आणि शास्त्रही यालाच महत्त्व देतात. ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणतात, व्यासांनी महर्षींनी सांगितलेल्या मार्गानुसार द्वारकेचा राजा कृष्ण पांडवांच्या घरीही होता, म्हणजे तो भक्तांसोबत असतो. सारांश, देवाचे नामस्मरण, हरिनाम हे सर्वात मोठे साधन आहे. थोडा वेळ जरी भक्तिभावाने देवाजवळ राहिलो तरी मोठे फळ मिळते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या हरिपाठातील पहिल्या अभंगातून आपल्याला हे सूचित करतात की आपली भक्ती जर श्रेष्ठ असेल तर आपला देवही आपल्याकडे राहण्यासाठी, आपली काळजी घेण्यासाठी येतो. किती सुंदर रीतीने संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात अर्थ व्यक्त केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.